इचलकरंजी शहराला पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारने 16 योजना मंजूर केली आहे. मात्र, या योजनेमुळे कागल तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडण्याची भीती आहे. त्यामुळे इचलकरंजी आणि कागल तालुका असा संघर्ष सुरू झाला आहे. शिवाय महायुतीतील नेतेच या प्रकल्पावरून एकमेकांवर बरसले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजीचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. विद्यमान खासदार, आमदार आणि जो इच्छुक उमेदवार या योजनेसाठी सर्वस्व पणाला लागून इचलकरंजीला पाणी मिळवून देईल, त्याच्या मागे आगामी निवडणुकीतील इचलकरंजीतील जनता राहील, असा कॉल आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचीही धडपड सुरू आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी राजकीय स्तरावर विविध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 16 योजनेद्वारे तिसरा पर्याय म्हणून कोणती उपाययोजना करता येईल, यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.